हॅलो. हॅलो साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही प्रमाणात सूर्यदर्शन देखील झालंय काही जिल्ह्यात हम्म, हम्म, आणि हम्म. काही जिल्ह्यात सायंकाळपासून पावसाचं देखील आगमन झालेलं आहे. हो हो. समजा 100% अंदाज खरा ठरलाय. आता समोरील अंदाज सांगावा शेतकऱ्यांना. नक्कीच नक्कीच. मागील अंदाजामध्ये तुम्ही आता जे विश्लेषण पाहिले त्या पद्धतीने वातावरण झालंय. हो. तर आता पुढची परिस्थिती अशी आहे की हम्म. जवळपास आता बघायला गेलं तर अंदाज आपल्याला विविध माध्यमातून अशी मिळाली की आता मुसळधार नदी नाले वगैरे हो हो. अशी कंडिशन जी आहे ती मोजक्या ठिकाणी घडू शकते. हम्म. पण सर्वदूर वातावरण फक्त ढगाळ राहील. हा पावसाची शक्यता ही मोजक्या ठिकाणी होणार आहे. पहिल्यासारखं आता लागोपाठ लागोपाठ वातावरण नाहीये. हा हा. हम्म. परत सूर्यदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने 29-30 पेक्षाही कडक सूर्यदर्शन हे 4 तारखेला होणार आहे आपल्या भागामध्ये. अच्छा. हा म्हणजे हा परवाला. हा. हम्म तर हम्म 4 तारखेला सूर्यदर्शन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा गरमीची लेवल वाढणार आहे. हम्म. गरमीची लेवल म्हणल्यानंतर साहजिकच आहे ढगांचा आकार वगैरे मोठं वाढणं, गर्जनेचे प्रकार घडणं. हो हो. त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या गावांना जसं मी 28-29 सांगितलं संध्याकाळपर्यंत हा पाऊस येऊ शकतो तशीच कंडिशन आहे. हम्म. आणि 7 तारखेपासून सगळ्यांना निश्चिंत राहायचं काम पडणार आहे. अच्छा अच्छा. हम्म. म्हणजे 7 तारखेपासून किंवा एक दिवस मागे पुढे होऊ शकतो. 8ला सुद्धा हे वातावरण होऊ शकतं. तर हम्म. 7-8 पासून राज्यामध्ये विश्रांती घेईल आणि हम्म. सगळे कामं करता येईल. पाळी असेल, शेतातले कुठलेही काम असतील हे करता येणार आहे शेतकऱ्यांना. सर्व आ- जिल्ह्यांची condition. 8 पासून सूर्यदर्शन राहील. हम्म. हम्म आणि जे खंडाचा धाक धरला खरं तर खंड पाहिजेच होता. पण हम्म बऱ्याच शेतकऱ्यांनी खंडाचा धाक धरला. पश्चिम महाराष्ट्रातले असतील, मध्य महाराष्ट्रातले असेल किंवा आपले संभाजीनगरचे पण बरेच शेतकरी आहेत. तो हम्म धाक धरू नका कारण की खंडामध्ये सुद्धा 8 दिवसाला पाऊस आहे. हम्म. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाण्याच्या थेंबाची सुद्धा बरी राहणार आहे खंडामध्ये. हो का. हम्म, हम्म, हम्म. बरं बरं. ठीक आहे आणखीन काय प्रश्न? सर. नाही नाही, ठीक आहे, धन्यवाद. चालतंय हो.